4 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना या वेळेमध्ये निर्धारित यश कसं मिळेल या तळमळी पोटी वाकसर राबतात, कष्टतात. वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील लेकरं तिथं दररोज असंख्य आणि अनलिमिटेड प्रश्न अभ्यासतात. तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि सरावाने यश हे अगदी सहज सुलभ बनते. तिथं तुम्हाला अशा असंख्य आणि अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. व्हिडिओ बघल्यानंतर कॉमेंट करायला विसरू नका. सर, प्रश्न कुठे विचारावा? एखाद्या वेळेस कॉमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आणि कॉमेंट, लाईक याच्यासाठी करा की मला गोरगरीब लेकरांसाठी आणखी म्हणजे झिजण्यासाठी, कष्टण्यासाठी प्रेरणा मिळेल, या भावनेतून हे सांगणं. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? लय मोठा प्रश्न, अवघड आहे असं काही नाही. काही गणिताला सूत्र असतात लेकरांनो, काही गुणधर्म असतात, ते आम्ही पाठ केले पाहिजेत. हा प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र आहे अंशामध्ये वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 गुणिला ए वर्ग. या ए वर्गचा मतलब काय? तर ए म्हणजे बाजूसाठी गृहीत धरलेलं चलपद. मग इथं आम्हाला या प्रश्नामध्ये त्या समभुज त्रिकोणाची बाजू दर्शवली. सूत्र सांगते त्याप्रमाणे वर्गमुळात 3 छेदस्थानी 4. ए म्हणजे काय? अर्थात बाजू. त्या समभुज त्रिकोणाची बाजू 4 सेंटीमीटर. समभुज म्हणजे त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतील असा त्याचा अर्थ. ही बाजू आहे 4, म्हणून या 4चा वर्ग करा. लेकरांनो, वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 आणि 4चा वर्ग 16 होतो. आता हा भाग कसा जातो? तर 4 चूक 16 असा. मग उरलं काय? तर वर्गमुळात 3 आणि सोबत गुणिला 4. याला तुम्ही 4 वर्गमुळात 3 अशा पद्धतीने जरी मांडलं तरी चालते. 4 वर्गमुळात 3 हे त्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल. मात्र कसं? तर 14 सेमी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. कॉमेंट करायला विसरू नका. एखाद्या वेळेस कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता. ओके. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.